ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील शिवाजी मैदान चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती आणि कला महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकगायक रविंद्र सिंग ज्योती आणि लोकगायक मुकेश त्रिपाठी, लोकगायिका रागिणी प्रजापती यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। संतोष तिवारी, अतुल सिंग, डॉक्टर अर्जुन सिंग, डॉक्टर CP सिंग, RK शुक्ला, विनय शुक्ला, SR सिंग, दिनेश कुमार गुप्ता, राधेश्याम तिवारी जी, RP सिंग, ब्रुजेश सिंग, ओम प्रकाश सिंग, सुरजीत सिंग, महेंद्र सिंग, आचार्य संतोष पांडे, राकेश विश्वकर्मा, उमेश यादव, घनश्याम दुबे, ॲडव्होकेट BK सिंग आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। नाशिकच्या जागेसाठी उमेदवाराची चर्चा असलेले अजय बोरस्ते यांच्या हस्ते कोपरी परिसरात आयोजित चैत्र नवरात्र उत्सवातील देवीची विधिवत पूजा। ठाण्याच्या कोपरी परिसरात चैत्र नवरात्रीच्या पावन काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असणारे अजय बोरस्ते यांनी देवीची पूजा केली। या पूजेच्या वेळी बोरस्ते यांनी देवीची पूजा करून आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी आशीर्वाद मागितला। यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नाही। पूर्वीचे आमदार हेमंत गोडसे यांच्या नावानंतर आता अजय बोरस्ते यांच्या नावाची उमेदवारीसाठी शिवसेना आणि महायुतीमध्ये मोठी चर्चा सुरू आहे। बोरस्ते यांच्या समर्थनार्थ अनेक शिवसैनिक सक्रिय झालेत आणि त्यांच्या उमेदवारीला बळकटी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। अजय बोरस्ते यांनी देवीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाशिकच्या जागेसंदर्भातील आपलं मत आणि स्थिती मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्याची तयारी केली आहे। या भेटीद्वारे बोरस्ते यांच्या राजकीय भविष्याच्या दिशेला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे। या प्रकारामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनलाय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आई तुझं देऊळ अशा देवीचा उदो करणाऱ्या कोळी गीतांमधून कोपरीतील धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री अंबे मातेचा जागर करण्यात आला। काल सायंकाळी डॉक्टर JB भोर यांच्या हस्ते देवीची सागर संगीत महाआरती करण्यात आली।
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, परिवहन सदस्य प्रकाश कोटवानी आदींसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि भक्तगण उपस्थित होते। तर व्यासपीठावर माजी महापौर, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदीही उपस्थित होते। 18 एप्रिलपर्यंत सलग 9 दिवस नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू असून भाविकांसाठी दररोज या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे। देवीचा आकर्षक नयनरम्य देखावा, देवीची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांचा ओघ या ठिकाणी सुरू आहे। या उत्सवातील सांस्कृतिक मेजवानीचं तिसरं पुष्प, पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत दर्या सारंग परंपरा आगरी कोळ्यांची हा देवीचा उदो करणारा कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडला। आई तुझं देऊळ फेम महाराष्ट्राचा लाडका गायक योगेश आग्रावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक तसंच भक्तिपूर्ण आगरी कोळी गीतं गाऊन श्री अंबे मातेचा जागर केला। रसिक प्रेक्षकांच्या फरमाईशीनुसार कलाकारांनी गीतं सादर केली। प्रत्येक क्षणागणिक रसिकांच्या टाळ्या आणि जल्लोषानं नवरात्र उत्सवातील भावरस जागृत झाला होता। किंबहुना या मैफिलीनं उपस्थित कोळी बांधव रसिकांच्या मनाचा ठाव घेतला। यावेळी अफलातून रॉक संगीताच्या तालावर सादर केलेल्या कोळी गीतांवर केवळ तरुणाईच नव्हे तर समस्त महिला वर्ग आणि चिमुकल्यांनी गाण्याच्या ठेक्यांवर मंडपातच फेर धरला होता। शासकीय रुग्णालय म्हटलं की नाकं मुरडली जातात। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना या शासकीय रुग्णालयात आता जोखमीच्या शस्त्रक्रियेची संख्या काही दिवसात वाढत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। 10 महिन्यात 3040 शस्त्रक्रिया पार पडल्या असून यामध्ये 2367 अवघड शस्त्रक्रियांचा समावेश आहे। सरासरी 300 ते 325 शस्त्रक्रिया या एका महिन्याला होताना दिसून येत आहेत। यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूलाही पॉवर मिळत असल्याचं दिसून आले। टेंभीनाका परिसरात असलेल्या ठाणे जिल्हा विठ्ठल सायन्ना या शासकीय रुग्णालयाचं सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये रूपांतर होतोय। त्यामुळे जुनं रुग्णालय पाठवून नवे रुग्णालय उभारण्याचं जोरात काम सुरू आहे। त्यामुळे हे रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात वागळे इस्टेट येथे स्थलांतरित करण्यात आले। मात्र तात्पुरत्या स्थलांतरित झालेल्या रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनानं घेतली आहे। या रुग्णालयात दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात। काही वेळा या रुग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या जातात। एका महिन्याला सरासरी 300 ते 325 शस्त्रक्रिया पार पडत आहेत। जून ते मार्च 2024 या 10 महिन्यांपर्यंत 3040 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यात। यासाठी रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणं असून मोठ्या कुशलतेनं वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत। तर गेल्या 10 महिन्यात केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक गरोदर माता आणि महिलांच्या विविध समस्यांच्या 1627 शस्त्रक्रिया करण्यात आल्या। यासोबतच डोळ्यांच्या 424, दंत 229, अस्थि 200 याबरोबर पोट, कान, नाक आदींच्याही शस्त्रक्रिया पार पडल्यात। शस्त्रक्रिया विभाग अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे। त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हिल रुग्णालयात होत आहेत। गेल्या 9 महिन्यात एकूण 3040 शस्त्रक्रिया पार पडल्याबाबत दुजोरा देत काही वेळा महात्मा ज्योतिबा फुले या जनआरोग्य योजनेअंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत आहेत। दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी पार पडला असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। सर, काय सांगाल, गेल्या 10 महिन्यामध्ये ऑपरेशन खूप झाली आहेत। आत्ताच म्हणजे हॉस्पिटल म्हणजे इथे स्थलांतर झाल्यानंतर एवढी मोठ्या प्रमाणात म्हणजे ऑपरेशन झालेली आहेत, तर काय सांगाल याबद्दल? गेल्या वर्षी आपण नवीन सिव्हिल हॉस्पिटल बांधतोय 900 बेडचं सुपर स्पेशालिटी। तर त्यासाठी ती जागा खाली करून आपण टेम्पररी जागेवर मेंटल हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये इकडे आलेलो आहे। परंतु आमचा पहिल्यापासून कटाक्ष हाच होता की जरी आपण टेम्पररी इथे हॉस्पिटल सेटअप केलं आहे, आपण तो हॉस्पिटल तयार व्हायला वेळ लागेल,
त्यावेळेपुरता कुठल्याही रुग्णाला, ठाणे जिल्ह्यातल्या रुग्णांना कुठलाही काही त्रास होऊ नये यासाठीचं जे काही त्यांना आपण तिथे सेवा देत होतो, किंबहुना त्यापेक्षा चांगली सेवा इथं देता येईल ह्या पहिल्या दिवसावरून हाच कटाक्ष आपण जोपासला आहे. म्हणून त्याचं फलित असं झालं की आपली ओपीडी दिवसाला 400-500ची ओपीडी इकडे असते. डिफिकल्ट लोकेशनला आहे तरी लोक येतात. पेरिफेरीवरनं रेफरल्स जिल्ह्यातनं पालघरला हॉस्पिटल त्याच्याकडे पेशंट येतात. त्याचंच एक आहे की आपण जवळपास 3000च्या वरती ऑपरेशन या 8 महिन्यात आपण केलेलं आहे. आणि धडपड हीच आहे की हे टेम्पररी हॉस्पिटल आहेत, इथले सर्व्हिसेस कुठले बाधित होऊ नये. आपण जर बघितलं तर नक्कीच आमच्याकडचे सगळे डिपार्टमेंट जे आहेत ते अतिशय सुंदरपणे काम करतात. आमचे डॉक्टर असेल, स्टाफ असेल, इकडे जेवढे काही कर्मचारी आहेत स्थलांतर केल्यानंतरही ज्या जोमाने काम करतात आणि त्याचंच हे फलित आहे. आणि कुठली गोष्ट आम्ही असं बंद ठेवली, तिथून इथं शिफ्ट केलं आहे, टेम्पररी जागेवर आहे म्हणून कुठली गोष्ट बंद ठेवली नाही. आमचे सगळे डिपार्टमेंट सुसज्जपणे आणि अतिशय चांगल्या प्रमाणे इथे चालू आहेत. ऑपरेशन थिएटर्स असतील किंवा ज्या डिपार्टमेंट, सर्जिकल डिपार्टमेंट्स असतील किंवा बाकीचे डिलिव्हरीचे वार्ड्स असतील किंवा बाकी कुठले ICU असेल, सगळे डिपार्टमेंट फुल फ्लेज आणि ज्या मोठ्या कॅपॅसिटीने, जेवढी आमची कॅपॅसिटी त्यापेक्षा जास्त पेशंट आम्ही ते ॲडमिट करून त्यांना ट्रीट करतो आहे. त्याचंच एक आहे की जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा त्रास नाही. आमचा रेफरली रेट खूप कमी आहे. तर मॅक्झिमम लोकांना इथे ऑपरेशन करणं, ट्रीटमेंट करणं ह्याच आमचा कटाक्ष आहे. आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहे. त्याच्यामुळेच आमचा सगळं जो कर्मचारी वृंद असेल, डॉक्टर असेल, नर्सेस असतील, सगळं स्टाफ अहोरात्र मेहनत करतात. त्याचं ते फलित आहे. आणि याच्यानंतरही आपल्याला जोमानेच काम करायचं आहे. काही दिवसानंतरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू होईल, आपलं कार्यान्वित होईल. आणि त्याच्या आधीच आपण ह्या हॉस्पिटलमध्ये त्या लेवलला घेऊन जाण्यासाठी आताच आपण प्रयत्न करतो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणूनच घडत आहेत. आणि धडपड हीच आहे की चांगली रुग्णसेवा लोकांना कशी देता येईल, ती आमचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये बऱ्यापैकी आम्ही सफल होत आहे.